माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर तेची रूप. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या 4 ओळी विठ्ठल रूपानं न्हावून निघालेल्या आहेत. तुकाराम महाराजांच्या या अभंगवाणीतून विठुरायाचं स्वरूप आणि तुकाराम महाराजांची त्यांच्यावरील श्रद्धा याचं भक्तिमय दर्शन घडतं. करकटावर ठेवणी उभा विठेवरी, वाट पायसी भक्ताची नाम पुंडलिकाचे घेऊनी. विठुराया केवळ एका श्रद्धेचं नाव नाही, तर त्या परमेश्वराची कीर्ती संपूर्ण देवयुनीत अद्वितीय अशी आहे. खुद्द परमेश्वर आपल्या भक्तांची वाट बघत करकटावर ठेवून शतकानुशतके पंढरपुरात इंद्रायणी नदी काठी उभे आहेत आणि म्हणूनच त्यांना विठ्ठल म्हणतात. भक्तांच्या पायाची धूळ घेऊन कपाळावर टिळक लावणारा एकमेव परमपिता परमेश्वर म्हणजेच विठ्ठल. आषाढ एकादशी निमित्त त्या परमपित्या परमेश्वराला आकंठ साष्टांग दंडवत. आषाढ एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण म्हणून ओळखला जाणारा हा सण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला साजरा केला जातो आणि इथूनच चातुर्मासाची सुरुवात देखील होते. मान्यता आहे की या 4 महिन्यात भगवान विष्णू विश्रांती घेतात. आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विशेष पूजा करण्यात येते. आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला पायी चालत आपल्या विठुरायाच्या दर्शनाला येतात. तर एकादशीच्या उपवासानं व्रत, मन आणि शरीर सिद्ध होऊन मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. देवशयनी एकादशी या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात, जे थेट 4 महिन्यानंतर देव उठणे एकादशीला या निद्रेतून जागे होतात. 4 महिन्याचा हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. आषाढी एकादशीला भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते, विशेषतः महाराष्ट्रात. हा दिवस पंढरपूरचा राजा विठ्ठलाच्या भक्तीशी संबंधित आहे, जिथे लाखो वारकरी भाविक देवदर्शनासाठी पायीवारी करून पोहोचतात. भक्ती, तपस्या आणि सेवेशी निगडीत आषाढी एकादशीचा हा दिवस संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या परंपरेला आजही जिवंत ठेवतो. आषाढी एकादशी केवळ एक उत्सव नाही, तर संतांच्या शब्दात सांगायचे झाले तर ते त्या परमपित्याच्या अखंड प्रेम आणि निष्ठेचं प्रतीक आहे. हा एकमेव असा दिवस आहे जेव्हा जीवनाची शर्यत नाही, तर भक्तीचा प्रवास सर्वात मोठा असतो. दरवर्षी ही परंपरा नवीन उत्साह, भक्ती आणि अढळ श्रद्धेने पुढे जातो आणि हीच महाराष्ट्राच्या आत्म्याची खरी ओळख आहे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपण सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या या पवित्र स्थळाच्या हार्दिक शुभेच्छा.